आपण पॉइंट बघणार आहे तो एक्सप्रेशन फॉर फ्रिक्वेन्सी अँड dispersion curve. तर आता आपण काय बघणार आहे, एक्सप्रेशन 3.7 तुम्ही बघायचं आहे. ओमेगा इज इक्वल टू √4f/m sin kA/2. आता मी ते आता जस्ट तुम्हाला सॉल्व करून दाखवलेलं आहे, पण तुम्हाला काय करायचं आहे आता ह्याच्यावरूनच तुम्हाला परत एक्सप्रेशन फॉर फ्रिक्वेन्सी अँड डिस्पर्शन कर्व बघायचं आहे. अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये ग्रुप वेलॉसिटी फेस वेलॉसिटी बघायची आहे, पण ग्रुप वेलॉसिटी फेस वेलॉसिटी ह्या डिस्पर्शन रिलेशनच्या इक्वेशनवरून कशी मिळते ते मी लास्ट लेक्चरला सांगितलेलं आहे. आता आपल्याला ग्राफ बघायचा आहे. तर ग्राफ कसा बघायचा आहे, ओमेगा अगेन्स्ट के आपल्याला ग्राफ बघायचा आहे. फॉर अ लॅटिस विथ इंट्रॅक्शन ओनली बिटवीन नियरेस्ट नेबरहूड प्लेन्स याज शोन इन अ फिगर. ओके, आता एक्स ॲक्सिसला आपण के घेणार आहे आणि वाय ॲक्सिसला आपण ओमेगा घेणार आहे. ओमेगा मॅक्झिमम आपल्याला मिळतो हे वरती दाखवलेलं आहे. ओमेगा मॅक्झिममला आपला कर्व पूर्ण कसा येतो तेही आपल्याला पॉईंट दिलेला आहे, चेक करायचं आहे तुम्ही. नेक्स्ट आपण बघणार आहे की आपल्याला -π/a टू +π/a ला आपल्याला फर्स्ट ब्रिलियन झोन मिळतं, π/a टू 2π/a ला सेकंड ब्रिलियन झोन, -π/a टू -2π/a ला सेकंड ब्रिलियन झोनच मिळतं. ओके, आता जर आपण फिगर बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला असं समजतं की डिस्पर्शन कर्व इज अ पिरियडिक फंक्शन ऑफ अ के. का पिरियडिक फंक्शन ऑफ अ के विथ पिरियड 2π/a? हे असं का म्हटले, जर तुम्ही -π/a मायनस ऑफ -π/a केलं तर त्या दोन्हीची ॲडिशन होईल, π/a + π/a असं येईल. आणि जर तुम्हाला टोटल पिरियड किती मिळेल, 2π/a. सो ह्या डिस्पर्शन कर्वमध्ये डिस्पर्शन कर्व इज अ पिरियडिक फंक्शन ऑफ अ के विथ पिरियड 2π/a. The maximum frequency corresponding to the values of k can be obtained from equation 3.7. आता ओमेगा इज इक्वल टू 2π टू. आता इक्वेशन 3.7 तुम्ही बघितलं तर तिथं इक्वेशन 3.7मध्ये तुम्हाला काय दिसतं की √4 दिसतं. √4 जर बाहेर काढायचं असेल तर 4 रूटमधून काढायचं असेल तर काय येणार, 2 येणार. तिथं 2√f/m sin kA/2. न्यू इज इक्वल टू 1/π √f/m sin kA/2. न्यू इज इक्वल टू न्यू मॅक्झिमम 1/π √f/m. आता ह्याचं मिनिंग काय आहे, तर दस there exists a maximum frequency nu maximum which can be propagated through the area of atoms in the crystal. The chain of linear lattice may be treated as low pass filter which transmits only frequencies between 0 and nu max. There is no such a frequency limit in case of a continuous and homogeneous elastic medium. Also, the velocity of propagation of wave becomes smaller as the wavelength decreases in the case of a crystalline medium, whereas it remains constant in case of continuous medium. The value of frequency of the chain atoms will be maximum when the wave vector is a k is equal to 2π/a. आता ह्याचा आपल्याला रिझल्ट बघायचा आहे, ग्रुप वेलॉसिटी VG आणि फेस वेलॉसिटी VP. आता मी ह्याची इक्वेशन लास्ट लेक्चरला कशी डिस्पर्शन रिलेशनवरून काढली, म्हणजे 3.7वरून कशी काढली ते मी लास्ट लेक्चरला एक्सप्रेशन सॉल्व करून दाखवलेलं आहे. इथं आपल्याला फक्त रिझल्ट आणि एकदा बुकमध्ये नीट चेक करायचं आहे की नीट तुम्हाला दाखवायचं होतं पेज मला, म्हणून मी इथं घेतलेलं आहे. आता त्याच्यासाठी फर्स्ट कंडिशन घेतलेली आहे की ॲट लो फ्रिक्वेन्सीला आपण ॲट लो फ्रिक्वेन्सी घेणार आहे. ॲट लो फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर k टेन्स टू 0 घेणार आहे. द लॉंग वेवलेंथ लिमिट इफ k इज लेस दॅन π/a. then omega will be approximately linear with k. So k is less than pi, that is kA/2 is less than π/2. आता ह्याचं मिनिंग काय, जर जिथं तुमच्या डिस्पर्शन रिलेशनमध्ये sin kA/2 येतं तिथं आपण kA/2 ओनली लिहायचं आहे. म्हणजे फ्रॉम इक्वेशन 3.7 जर आपण घेतलं तर त्या 3.7मध्ये तुम्हाला दिसत असेल की ओमेगा काय येतो, 2 इज अ √f/m sin kA/2 होतं. आता sin kA/2च्या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार आहे, ओनली kA/2. आता हे 2 आणि हे 2 कॅन्सल होईल आणि काय पुढं आन्सर येईल, √f/m kA. आता ओमेगा तिथं जर तुम्ही बघितलं तर ओमेगा हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू के आहे फॉर अ गिव्हन क्रिस्टलसाठी.
नेक्स्ट तुम्हाला बघायचं आहे ते द फॉर लॉंग वेवलेंथ अप्रॉक्सिमेशन द फेस वेलॉसिटी विल बी एसेन्शियली कॉन्स्टंट. सिन्स फेस वेलॉसिटी तुम्हाला त्याचं नोटेशन आहे व्ही पी ओमेगा अपॉन के, ज्याचं फेस वेलॉसिटी ओमेगा अपॉन के म्हणजेच ए रूट एफ अपॉन एम इज इक्वल टू व्ही नॉट. व्ही नॉट म्हणजे हा आपला कॉन्स्टंट आहे. ग्रुप वेलॉसिटी व्ही जी इज इक्वल टू डी ओमेगा अपॉन डी के इज इक्वल टू ए रूट एफ अपॉन एम V naught is equal to constant. Thus for long wavelength the dispersion effects are negligible and the medium acts like continuous and homogeneous elastic medium. Okay, as k increases lambda decreases. Obviously हे एकमेकाला k आणि लॅम्बडा हे एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असल्यामुळे जर k इन्क्रीज झाला तर लॅम्बडा डिक्रीज होणार, लॅम्बडा डिक्रीज झाला तर k इन्क्रीज होणार. Okay, then omega will not be linear function of a k. Under this condition phase velocity and group velocity are given by equation 3.7. आता हे जे पेज मी इथं घातलेलं आहे ते तुम्हाला मी लास्ट लेक्चरला सॉल्व करून कंप्लीट दाखवलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये मी आता डायरेक्ट कंडिशन थर्डला जाणार आहे ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की के इज इक्वल टू 2 अपॉन लॅम्बडा. आता के इज इक्वल टू आपण काय घेतो की 2 अपॉन लॅम्बडा. तुम्हाला इथं दिसेलच की के हा लॅम्बडाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय की आता जर लॅम्बडा तुम्ही इन्क्रीज केला तर के डिक्रीज होणार, के इन्क्रीज केला तर लॅम्बडा डिक्रीज होणार. अशा टाईपमध्ये जर डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, जर के हा डायरेक्टली प्रोपोर्शनल लॅम्बडाला असता, के इज डायरेक्ट तर के इज इक्वल टू तुम्ही काय बघताय 2 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू प्लस मायनस π/4 दॅट इज लॅम्बडा इज इक्वल टू प्लस मायनस 2 येईल. सो व्ही जी इज इक्वल टू काय येईल आपलं व्ही नॉट कॉस ke/2. व्ही नॉट कॉस, आता व्ही जी तुमचं काय आहे ग्रुप वेलॉसिटी, तर व्ही नॉट कॉस ke/2. ओके, आता केच्या ठिकाणी आपण काय व्हॅल्यू पुट करणार आहे π/a. ए कॅन्सल होईल आणि पुढं जाऊन काय राहील व्ही नॉट कॉस π/2 राहील आणि कॉस π/2ची व्हॅल्यू तुमची काय येते 0 येते. सो के इज इक्वल टू 2 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू प्लस मायनस π/4. ह्या कंडिशनसाठी दॅट इज लॅम्बडा इज इक्वल टू प्लस मायनस 2a. ह्या कंडिशनसाठी व्हेलॉसिटी ग्रुप व्हेलॉसिटी तुमची काय येते 0 येते. असा मीनिंग काय, दिस मीन्स दॅट द ग्रुप वेलॉसिटी इज ग्रुप वेलॉसिटी 0 येते इथं. म्हणजे काय होतं तर दिस मीन्स दॅट द ग्रुप वेलॉसिटी इज 0 ॲट द बाउंड्रीज ऑफ फर्स्ट ब्रिलियन झोन ॲज शोन इन अ फिगर. इथं मी फिगर दिलेली आहे, त्या बाउंड्रीला आपल्या काय होणार आहे की ग्रुप वेलॉसिटी 0 असणार आहे. द बाउंड्रीज ऑफ द फर्स्ट ब्रिलियन झोन ॲक्ट जस्ट लाईक अ नोडल पॉईंट्स इन अ स्टेडी वेव्ह. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ते ब्रिलियन झोन बघायचं आहे. ब्रिलियन झोन काय आहे, द रेशो ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ 2 सक्सेसिव्ह प्लेन्स फ्रॉम इक्वेशन 3.3. आता 3.3 इथं घ्यायचं नाही आहे आपण, मी तुम्हाला एक इक्वेशन xn प्लस 1 आणि एक्सएनचे पण इक्वेशन तुम्हाला दिलेलं होतं, त्याच्यावरून तुम्ही हे घ्यायचं आहे. जर तुम्ही हे सॉल्व केलं तर तुम्हाला इथं समजेल की e⁻⁴ इथं राहतं. आता हे काय e⁻⁴ राहतं म्हणजे याचं मिनिंग काय होतं तर दिस शोज दॅट द रेंज -π to +π फॉर द फेस ke कर्व्स ऑल इंडिपेंडंट व्हॅल्यूज ऑफ e⁻⁴. द रेंज ऑफ इंडिपेंडंट व्हॅल्यूज ऑफ k कॅन बी स्पेसिफाईड बाय -π less than or equal to k or greater than or equal to π. This range represents the first Brillouin zone of a linear lattice. The maximum value of this zone is k maximum is equal to plus minus π/a. The second zone is made up of 2 intervals of half a period each, one on each side of the first Brillouin zone as shown in a figure. So similarly can represent the high order zones. नेक्स्ट आपण बघणार आहे ते ॲट द बाउंड्रीज ऑफ द फर्स्ट ब्रिलियन झोन द सोल्युशन गिव्हन बाय इक्वेशन 3.3. 3.3 म्हणजे कुठलं इक्वेशन बघा 3.3 पाठीमागं आहे इक्वेशन, तर चेक करायचं आहे तुम्ही. तर डज नॉट रिप्रेझेंट ट्रॅव्हलिंग वेव्ह बट अ स्टँडिंग वेव्ह, हेन्स द सोल्युशन गिव्हन बाय इक्वेशन xn इज इक्वल टू ae⁻⁻⁰t मायनस प्लस मायनस n π. केच्या ठिकाणी मी आता पुट काय करणार आहे n π पुट करणार आहे. xnची मी एक तुम्हाला इक्वेशन लास्ट लेक्चरला सांगितलेलं होतं, तर त्या लास्ट लेक्चरवरून मी बघितलं तर a × e⁻⁴ मायनस प्लस मायनस
nx येतं. a इंटू ई रेश टू मायनस आय ओमेगा टी ई रेश टू प्लस मायनस आय एन एक्स इज इक्वल टू a इंटू ई रेश टू आय ओमेगा टी कॉस n पाय. दिस इज द इक्वेशन ऑफ स्टँडिंग वेव इन विच अल्टरनेट atoms more in opposite phase because cos n pi is equal to plus minus 1 according to n is given or odd integer. This condition is equivalent to Bragg's reflection of X-rays where the traveling wave cannot propagate in the lattice. The value of k maximum is equal to plus minus pi by a satisfies the Bragg's condition. Okay. Thank you.